बसली आपली बाहेर इथं. काल नांगारलं इथलं रान नांगारलं लावलेल्या शेवऱ्या सगळ्यात उडून मोडून टाकली आमच्या बघा. काय सांगायचं. काय वावरायला जागा नाही काय नाही. आता काय करायचं आहे, एवढ्या तर दिवस काढावं लागतं. शेवऱ्या लय भारी आल्या होत्या त्या. शेवऱ्या लय भारी आलेली होती. कशासाठी ठेवलंय? सीताफळ सुद्धा तोडलं. सीताफळची फळं काय, सीताफळच म्हणते, रामफळ होत. सीताफळ आहे काय जाणं माहिती, तसलं काळं बी असतं त्यात. सीताफळ रामफळ नाही. रामफळ कवचित खायला भेटतं. रामफळ तर आता काय राहिलेलंच नाही पहिल्यासारखं. सीताफळ तरी असतात. लय मोठे मोठे शेवरे होते, सगळ्या तोडल्या. इथं शेजा पाजारी शरडा करडाला पाला नाही म्हणलं, पण काय झालं तेव्हा मावा पडलाय. मावा असले आता थंडीच्या दिवसात काय होतं, लय मावा पडतो. त्यामुळे पडलेला आहे मावा. त्यामुळे काय ते वेस्टच. त्याचं बी धरावं तर म्हणलं बी असं टाकावं, पण काय कितीही केलं तरी काही होतच नाही. इकडून कडीपत्ता मी लावला होता, पण कडीपत्ता सगळा जळून गेलाय. कडीपत्ता लावला होता, असं झालाय, सगळा जळालाय. लय भारी फुटला होता. खाल्लाय. आता ही रानाच्या आळ्या ही आता काय झालंय, ऊस तुटल्यापासून घरात पार उंदीर मामा शिरल्यात. बटाटाच करांट ते कपडे बिपडे नाही खावं म्हणजे बरं झालं. आधी जगायची परापत. कडीपत्ता तर लय भारी आला होता, सगळा जळाला. काय करावं त्याला. टाकले ते शेवऱ्या तोडून. अजून जेवण नाही केलं, जेवण करायचं. काल तर इरबळ नाही जेवण केलं मी. काय थंडीनं भूकच लागत नाही. काय खायचं. बसली होती बाहेर आपली, देवपूजा ही करून देवाची. सगळं घरचं काम झालं. मस्त आपली देवाची देवपूजा ही केली. आता जेव्हा भूक लागल तेव्हा खायचं. खायला काय केलंय, वागा घेवडा वाघ. माझ्या आई बापाला लय आवडत. एकदम मस्त झाला. ह्याला भातच पाहिजे होता. केलं ते बिगर तेलाची चपाती. माझं अनपाणी केलेलं कसं शिल्लक असतं बरं का. कशामुळं, अहो चुकून अचानक एखादा माणूस आलं किंवा काय झालं, भुक्याजून आलेलं असतं त्याला खायला. तर आमच्या सासूबाई सकाळी गावावरनं आल्या. सकाळ गेलत्या ना, ती गावाला गेल्या होत्या, तर आल्या सकाळ. मग त्यांचे स्वयंपाक हे बनवतं. ते जेवण केलं त्यांनी. मला वाढवा झालं म्हणते जेवण कर, पण मला काय भूकच लागा नाही. त्यामुळे मी काही जेवण नाही केलं. इतक्या लवकर नाही मला भूक लागत. आणि थंडीच्या गारठ्याची तर भूकच लागत नाही अजिबात. काय झाले काय जण, त्यात मी चहा पण पित नाही आणि काहीच नाही. कधी मी तिकडं माहेरला गेले तर चहा पित असते मी. ती पण गेल्या बाऱ्यानं भाऊजाईने व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. ते भाऊजाईचं एक नावालाच झालंय बाया. काय सांगायचंय, हात धुवून सगळ्याच्या मागं लागल्या म्हणे. आणि शब्दच पडू द्याय नाही. शब्द कशाला म्हणते, शब्दच पडू द्याय नाही कसलाच. आता आपल्या व्हिडिओमध्ये आता त्या आईला सुद्धा पोराला ह्याला पण हात लावू द्याय नाही वाटतं. आता कसं आहे माहितीये का, झाला हिला तुम्हाला सांगते योग झालाय. स्वामी समर्थाच्या चरणी तर आपली चांगलीच प्रार्थना द्यायची, त्यांचं घरपरपंच चांगलं राहावा, लेकरं चांगली सुखी राहावी. ती चांगली गोष्ट आहे. लेकराने जन्म घेतला. आता बारक्या लेकराचं कसं असतं,
कुणी पण मायानं त्याला घेणार ना. बारक्या लेकराचं कुणीच राग करत नसतं, कुणीच करत नाही. उलट जेवढं बारक्या लेकराला घेईल ना तेवढं तुम्हाला सांगते मन रमवून जातं आणि लय भारी वाटतं बारक्या लेकराला घेतल्यावर. तसंच आता आई एकटी घरी असते, आई ही गेली की पोराला हात लावू दे नाही, काहीच करा नाही. कोणालाच आता आम्ही सुद्धा कसं फोन हे करून बोलायचं हे म्हणलं तर पोराला लेकराला म्हणजे असं हे करत नाही. ते तर काय बोलतंय का म्हणा लेकरू म्हणा, आता बोलत तर काय नाही, पण असं व्हिडिओ कॉलवर ह्याच्यावर बघितले हे तेवढंच भारी वाटतं ना. आता मायरी मग बोलती, पण मायरू सुद्धा का आता अलीकडे बोलत नाही, मायरीला सुद्धा बोलायला देत नाही. आता ते काय झालं माहिती का, माझ्या आईचं मला दिवस आठवत येते. कशाचं, आता आम्ही दोघी लिकी, माझ्या आईला 2 पोरे आहेत ना, मी एक आणि ती माझी मोठी बहीण, आणि 2 लेक आहेत तिला. लेकांच्या जीवावर इतका ही करायची का नाही ती, इतकं गर्व करायची लेकांच्या जीवावरती. आम्हाला स्वतः ती म्हणलेली आहे, तर आम्हाला स्वतः म्हणलेलं आहे माझं लेक काय माझ्या ऐकण्याच्या बाहेर नाहीत, मी जसं सांगाल तसंच माझं लेक करतात आणि हेच मला सांभाळणार आहे तर माझं लेक. म्हणून एक शब्द बोलू देत नव्हती लेकाला तिच्या, एक शब्द बोलू देत नव्हती. म्हणजे आपण कुठं असं चुकलं वाकलं कुठं काय झालं नंतर आपण बोलायचा प्रयत्न करतोच की बाबा आहे तर आपलं भाऊ, म्हणून त्यांना दापायचा प्रयत्न करतो. परत असं लग्नाच्या अगोदरच्या टायमाला त्यांची लग्न नव्हती, आमची लग्न नव्हती, त्या टायमाला लग्नाच्या टायमाला बी वादविवाद होतो, भावा बहिणी इथे होतो. त्या टायमाला हे आमची आईच आहे का नाही, आमची आई इतकं गर्व करायची का नाही लेकांच्या जीवावर मैदान. आता लेकांच्या ह्याच्यावर रडती. आता लेक तिला हे केलं का नाही, लेकांनी बोललं, भांडणं केली, कुठं काय केलं नाही, दिलं घेतलं. परत आता त्यांच्या लेकांच्या जीवावर आता ते बारकं हाय काम करतं, सांभाळतं कसं का व्हायना, पण ती पण 500 शब्द बोलून मोकळा होतो. त्या तर रोजच नेहमीच असतं, माया जेव्हा बसून खाती, हिला काय काम करायला होतंय, हिला काय काम करायला नको का, मी काय काम करून मरू का, असं त्याचं नेहमी चाललेलं असतं. मग आता तिला त्याची जाणीव होती की बाया पोरांपेक्षा हे का नाही पुरी बऱ्या, लेकांपेक्षा हे का नाही लिकी बऱ्या. लिकीला तरी तुम्हाला सांगते माया येते, 2 शब्द प्रेमाने विचारतात. तसंच आता भाऊजाईचं काय झालंय माहितीये का, जसा लेक झाला का नाही तशी लय हवेत उडायला लागली ती. इमान कसं उडतं ढगात तर उडतच नाही बरं का, ढगात गेल्यावर काय खरं नाही, पण इमान कसं उडतं तसं ती उडती आता लेक झाल्यापासून. आणि ती म्हणली पण तिच्या व्हिडिओमध्ये की जवळ पोरगी होती तवर ऐकून घेतलंच की मी, आता मला पोरगा झालाय मी काय कोणाला भीती. अगं पोरगा झाला, पोरगा होतो कशाला, जी देवाने घडवलेला आहे, ज्याचा जन्म ज्या वेळेला द्यायचा त्यावेळेस देव देत असतो. कुणाच्या खुशीत द्यायचा आहे, कुणाच्या घरात द्यायचा आहे, कुणाच्या कुडीत द्यायचा आहे, ती परमेश्वर देत असतो, ती परमेश्वराच्या हातात असतं सगळं. मग ह्याला कसं वाटायला लागलं आता मी लोक जी पैदा केलाय का नाही ती अख्खी जगदुनियाच मी जिंकली आहे असं तिला वाटायला लागलंय. पण तिला राणीला एवढं कुठं कळतंय, त्याच लेकाच्या हातात आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. आता त्या लेकराने जन्म घेतलेला आहे, लहानाचं मोठं होणारच आहे की, ती काय बाळावते तसं राहणार आहे का. आणि उलट लहानाचं मोठं व्हावं आणि सुखी राहावं एवढाच आमचा आशीर्वाद राहणार त्या लेकराला. फरक कसं आहे, लहानाचं मोठं होणार, आता तुम्ही त्याला लहानाचं मोठं करणार, पण शेवटी तुम्ही पण त्याच्याच हातात आहे ना. मग ह्या गोष्टीचं मला कुठेतरी आश्चर्य वाटतंय. मी विचार करायला मजबूर होते की जी माझी आई पण अशीच हवेत उडत होती लेकांच्या जीवावर, काय झालं तिचं, डोळ्याच्या समोरचं रिझल्ट आहे. तसंच बाई लय पोराचे म्हणजे पोरात पोरीत तर भेदभाव नाहीच करावा बरं का कोणी. पण आता तुझं म्हणणं काय आहे, पोरगी होती तर मी ऐकून घेतलं, म्हणजे आता तिने एवढं मेहनत करून म्हणजे असं म्हणावंच की लागल की म्हणजे तुझी इच्छाच होती की पोरगा व्हावं म्हणून, आणि एकदा पोरगा झालं की मग सगळे माझ्या ताब्यात आले आणि मग पाहिजे तसं मी बोलू शकते, पाहिजे तसं मी वागू शकते. तर हे तुझा गैरसमज आहे, हा तुझा लय मोठा गैरसमज आहे. तू जी करते ना, जरी मी आता म्हणते तू जरी 4 माणसांची मनं दुखावलीस ना तरी ती आता कसं असतं, आपण जे जीवावरती उड्या मारतो किंवा ज्याच्या ह्याच्यावरती आपण लय हे करतो ना त्याच्या हातनंच आपलं हे असतं काय. मग आपण म्हणतो की बाबा ह्या गोष्टी आपण नसत्या पहिल्याच केल्या तर बरं झालं असतं, असं काय असतं बाई. त्यामुळे लय हवेत उडू नको, जरा जाग्यावर खेळ, जाग्यावर खेळलेलं कधी बी चांगलं असतं.
लय हवेत उडल्यानंतर आहे ना, हवेतनं खाली पडल्यावर ते तुला सहन बी व्हायचं नाही. समजलं का?